निसर्गाचा कोप आणि सूर्याचा प्रकोप आज आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय। कधी काळी ज्या उन्हाची आपण सुट्ट्यांसाठी आतुरतेने वाट पाहायचो, तोच उन्हाळा आज आपल्यासाठी जीवघेणा ठरू लागला। आकाशातून अक्षरशः आगीच्या ज्वाळा बरसत आहे आणि आपली धरणी माता होरपळून निघत आहे। आजचा आपला विषय याच भीषण वास्तव्यावरती प्रकाश टाकणारा आणि आपल्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे। मित्रांनो, ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल। एका आकडेवारीनुसार जगातील 100 सर्वात उष्ण शहरांची यादी काढली आहे, तर त्या यादीमध्ये तब्बल 95 शहरं हे भारतातील आहेत। आपला महाराष्ट्रही या आगीच्या डोंबातून सुटलेला नाही। विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्याने तर उच्चांकी तापमानाची सर्व हद्द पार केली आहे। इथे तापमानाचा पारा 47 अंश सेल्सिअसच्या घरात जाऊन पोहोचला आहे। ही आकडेवारी केवळ कागदावरची नाही, तर माणसाच्या जीवावरती उठलेली आकडेवारी आहे। महाराष्ट्रात उष्माघाताने आतापर्यंत जवळपास 8 जणांचा बळी घेतला आहे। सर्वात हृदयद्रावक आणि सुन्न करणारी बाब म्हणजे यात एका 9 महिन्याच्या निष्पाप बाळाचा देखील समावेश आहे। या वाढत्या उष्माने विजेचा वापर रेकॉर्ड ब्रेक पातळीवरती नेऊन ठेवला आहे। एसी आणि कूलर्स 24 तास चालू आहेत। पण जरा विचार करा, जर 2026 मध्ये इतकी भीषण परिस्थिती आहे, तर आणखी 2-4 वर्षानंतर काय होईल? आपण आपल्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून काय देणार आहोत? एका भट्टीसारखी तापलेली पृथ्वी हे आपण देणार आहोत? या सगळ्या निसर्ग चक्रात सर्वात जास्त कोण भरडला जातो? तर आपला अन्नदाता, आपला बळीराजा। एकीकडे कधी अचानक येणारी अवकाळी आणि गारपीट, आणि कधी कधी वादळ वारा, तर आता अचानक वाढलेला हा तापमानाचा पारा देखील। शेतकरी पूर्णपणे संभ्रमात पडला आहे। निसर्गाच्या या लपंडावामुळे उरल्या सुरल्या पिकांना या आगीतून कसं वाचवायचं हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आवासून उभा राहिला आहे। भेगाळलेल्या मातीकडे पाहून आज शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहेत। मित्रांनो, या तापमान वाढीमागे केवळ निसर्ग नाही, तर आपण माणसांचा स्वार्थ देखील तितकाच जबाबदार आहे। खरं तर बेसुमार जंगलतोड आणि सिमेंट काँक्रिटीकरणचे जंगल, वाढतं कार्बन उत्सर्जन आणि ग्लोबल वॉर्मिंग, जलस्रोतांचे प्रदूषण आणि नष्ट होत चाललेली नैसर्गिक संपत्ती, मग यावरती उपाय काय? पुढच्या पिढीला दिलासा देण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन केवळ झाडे लावू नका, तर ती जगवा देखील। प्रत्येक घरामागे किमान एक तरी झाड असायला पाहिजे। पाण्याचं योग्य नियोजन देखील करणं अतिशय महत्त्वाचं आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करा, आणि ही आता काळाची गरज बनली आहे। शाश्वत शेती आणि तंत्रज्ञान हे देखील महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांसाठी हवामान अनुकूल आणि शेती तंत्रज्ञान आणि ठिबक सिंचनासारख्या पद्धतींचा जास्तीत जास्त वापर वाढवावा लागेल। त्याचबरोबर विजेची बचत देखील अतिशय महत्त्वाची आहे। विजेचा अपव्यय टाळणे आणि सौर ऊर्जासारख्या पर्यायांचा स्वीकार करणं देखील महत्त्वाचं आहे। मित्रांनो, वेळ अजूनही निघून गेली नाही। निसर्गाला आपण अजूनही हिरवागार शालू नेसवू शकतो, पण त्यासाठी आताच आणि एकत्रितपणाची कृती करण्याची गरज आहे। निसर्ग वाचला तर आपण आणि आपली पुढची पिढी देखील वाचेल। तुम्हाला काय वाटतं? या संकटावरती मात करण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवरती अजून काय करू शकतो? आणि तुमच्या शहरातील आजचं तापमान किती आहे? मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका।